जयंत पाटलांचे राजकीय गणित संशयाच्या भोवऱ्यात चिरंजीव प्रतीक पाटील यांचा राजकीय आलेख स्थिरावला. लोकसभा निवडणुकीपासून ते ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पाहता आमदार जयंत पाटील आणि त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या राजकारणाच्या वजाबाकीचे गणित आता संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. त्यातच वाळवा शिराळा मतदारसंघातील त्यांच्याच बालेकिल्ल्यात विरोधकांना वरिष्ठ पातळीवर ऊर्जा मिळत असल्याने आमदार जयंत पाटील यांच्या राजकारणाच्या वजाबाकीचे गणित संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. तर त्यांच्या भूमिकेमुळे त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचाही राजकीय आलेख स्थिरावला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करून पक्षाला चांगले यश मिळवून दिलेलं आहे. यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. या यशाच्या तकदीवरच मुख्यमंत्री पदाचे मृगजळ त्यांच्या समर्थकांनी पाहिले होते आणि याच निवडणुकीत त्यांचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव झाला आणि त्याचा धक्का आमदार जयंत पाटील यांना बसलाच. तर लोकसभा मतदारसंघात आपणच युवा नेते प्रतीक पाटील यांना खासदारकीची उमेदवारी देण्याचा विचार फायद्याचा ठरला. विधानसभा निवडणुकीत त्यांचा बालेकिल्ला असलेल्या वाळवा शिराळा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांचे मताधिक्य घटले. तर शिराळा मतदारसंघात त्यांच्याच पक्षाचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या पराभवाची सल आजही आमदार जयंत पाटील यांच्या मनात घर करून बसले आहे. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उरण ईश्वरपूर, आष्टा, शिराळा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळाले. जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील यांनी आपली ताकद दाखवली. परंतु नुकत्याच झालेल्या सांगली सातारा विधान परिषदेत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा दणदणीत विजय हाच महाविकास आघाडीला बसलेला धक्का आमदार जयंत पाटील यांच्या राजकीय वाटचालीला दिशादर्शक ठरेल अशी चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.